नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. पण ते जेव्हा पण त्यांना येऊन सांगायचे का कोणी तयार नाही होत, तेव्हा मिस्टर जाधव त्यांना एक एक तास लेक्चर पण द्यायचं आणि त्यांचा राग पण त्यांना सहन करायला लागत होतं. जेव्हा त्यांना माहिती झालं का स्वतः अक्षय राठोडने ह्या कामात इंटरेस्ट घेतला, तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला होता. जर कधी अक्षय याच्यासाठी पैसा द्यायला तयार झाला तर त्यांना कुणाची मदत घ्यायला नाही लागणार. पण आता अक्षयलाच मध्येच उठताना पाहून सगळ्यांच्या अपेक्षा भंग होताना दिसत होत्या. अक्षयला उभं पाहून मिस्टर जाधव म्हटले, मिस्टर राठोड, प्लीज तुम्ही घाईने कुठलं डिसिजन घेण्याच्या आधी नीट विचार करा प्लीज. मिस्टर जाधवांनी खूप तडपडत ही गोष्ट बोलले होते. त्यांनी बाकीच्या लोकांकडे पाहून इशारा केला. लगेच व्हाईस प्रिन्सिपल पुढे हिम्मत करत बोलले, मिस्टर राठोड, मिस्टर जाधव ही लायब्ररी बनवण्यासाठी खूप काळापासून प्रयत्न करत आहे. ही आमच्या कॉलेजसाठी खूप मोठी अचिव्हमेंट असेल आणि हे पण पहा किती मुलांना याचा फायदा पण होईल. तिथे असलेल्या लोकांनी पण त्यांच्या होमध्ये हो मिळवलं. पण जिथे अक्षयसमोर बोलण्याचा प्रयत्न कोणीच नाही केले. अक्षयने एक नजर सगळ्यांवर टाकली आणि मिस्टर जाधव यांच्याकडे वळत म्हणाला. ते खूप घाबरून उभे होते. मिस्टर जाधवांनी मला आता जाणून दिले की 10 करोड काही छोटी मोठी रक्कम नाही आहे. त्याच्यामुळे मी हे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी मला असं वाटतंय का लायब्ररी पाहायला पाहिजे म्हणून. जर तुमची परमिशन असेल तर. अक्षयचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव आला. ऑफकोर्स मिस्टर राठोड, हे पण काही विचारायची गोष्ट आहे का? चला, मी तुम्हाला स्वतः तिथे घेऊन जातोय. मिस्टर जाधव यांनी लगेच दरवाजाकडे जात म्हणाले. अक्षयने एक नजर सगळ्यांवर टाकली. जे काही सगळे पण त्यांच्यासोबत जायला तयार होते. मी ना असंच एक व्हिजिटसाठी जातोय. आय रिअली डोंट थिंक तुम्हाला तिथे सगळ्यांना यायची काही गरज नाही. अक्षय एक स्माईल देत त्या सगळ्यांकडे पाहून बोलले. मिस्टर जाधवांनी सगळ्यांकडे पाहून ऑर्डर दिली, जा तुम्ही सगळे तुमचं काम करा. आता इथे मी सगळं सांभाळून घेईल. काहीच वेळात सगळे टीचर्स तिथून निघून गेले. मिस्टर जाधव लगेच अक्षयला रस्ता दाखवत बोलले, चला चला मिस्टर राठोड. ऑफिसच्या कॅबिनमधून बाहेर पडून ते नेमकीच जिन्यापर्यंत गेले होते. तेवढ्यात अक्षय अचानक थांबला. अक्षयच्या चेहऱ्यावर परेशानी दिसत होती. तो बोलला, आय थिंक माझा मोबाईल तुमच्या ऑफिसमध्येच राहिला वाटतं. अरे ठीक आहे, मी लगेच घेऊन येतोय. मिस्टर जाधव मागे वळत बोलले, नाही, याची काही गरज नाही. अक्षयने लगेच त्यांना थांबवले. दुसऱ्याकडे शौर्य अक्षयचं बोलणे ऐकून विचार करू लागला. जिथपर्यंत त्याला आठवत होतं की ऑफिसमध्ये गेल्यावर अक्षयने एकही वेळ त्याचा मोबाईल खिशातून काढला नव्हता. त्याच्यामुळे मोबाईल तिथेच राहण्याचा काहीच प्रश्न नव्हता. पण तो चांगला असिस्टंट म्हणून स्वतःला दाखवत बोलला, ठीक आहे सर, मी लगेच जाऊन तुमचा मोबाईल घेऊन येतो. शौर्याचं बोलणे ऐकून अक्षयचा मूडच खराब झाला. त्याने रागात शौर्याकडे पाहिलं आणि एक एक शब्द चावत बोलला, इट्स ओके शौर्य, माझा फोन आहे ना, मी स्वतः जाऊन घेऊन येतोय की. यू गाईज जस्ट वेट. पुढे कोणालाच काही बोलण्याचा मोका नाही दिला अक्षयने आणि जोरात ऑफिसकडे गेला. अक्षयने फोन शोधण्याचा जरा पण प्रयत्न नाही केला आणि सरळ त्या भिंतीसमोरच जाऊन उभा राहिला.
पाहिलं जिथे सगळ्या स्टुडंटचे फोटो लावलेले होते. फोन शोधण्याची गरज पण नव्हती, कारण त्याने फक्त फोनचं कारण दाखवला होता. तो फोन आता त्याच्या खिशात होता. खरं त्याला तर आरुषीचा फोटो काढायचा होता, म्हणून तो परत आला होता. भिंतीवर पाहून त्याने एक नजर दरवाजाकडे टाकली. कोण पाहतं तर नाही ना त्याला? आणि हळूच हात वर करून त्याने आरुषीचा फोटो तिथून काढून घेतला. त्याच्या हातातला फोटोकडे पाहिलं तर त्या फोटोत आरुषी अजून पण त्याच्याकडे पाहून त्याला हसत होती. तिची स्माईल काय माहीत अक्षयला खूपच चिडचिड होत होती. एक वेळ त्याला वाटलं का तो फोटो फाडून तिथेच डस्टबिनमध्ये टाकून द्यावा, पण त्याचे हात अचानक थांबले. आयुष्यात पहिल्यांदा असं त्याला चोरी करायला लागलं होतं, ते पण आरुषीमुळे. कितीही केले तरी ते चांगलं नव्हतं, पण ते सोबत ठेवणं हे त्याला खूप चांगलं वाटत होतं. अक्षयने तो फोटो घेतला आणि पॉकेटमध्ये टाकला. एवढं करून त्याने अजून हात खाली पण केले नव्हते की तेवढ्यात त्याला दरवाजातून एक आवाज आला. तो घाबरून त्याची खूपच जोरात धडकन वाढली होती. फोटो पॉकेटमध्ये टाकून मागे वळाला तसंच समोर त्याला शौर्य उभा दिसला. सर, भेटला का तुम्हाला तुमचा मोबाईल? खूप वेळ लागलाय तुम्हाला शोधायला, शौर्याने येताच विचारलं. काय? अक्षय गडबडीत बोलला. अक्षयच्या मनात शौर्यासाठी मोजता येणार नाही एवढ्या शिव्या निघत होत्या. काय गरज होती का याला इथे यायची? त्याला असं अचानक आतमध्ये येताना पाहून अक्षयला हार्ट अटॅक येता राहिले होते. सर, तुमचा मोबाईल तेच घ्यायला आले होते ना तुम्ही इथे? शौर्याने एक वेळ खुर्चीकडे पाहिलं आणि परत अक्षयकडे लगेच पाहिलं. लगेच त्याच्यामधील जासूस जागला आणि संशयी नजरेने लगेच त्याने अक्षयला विचारलं, सर, तुम्ही तिथे का उभे आहेत? मला तर असं वाटतंय का तुम्ही इथे आल्यानंतर ह्या खुर्चीवरच बसले होते. बोलत त्याची नजर अचानक भिंतीवर गेली, जिथे सगळ्या स्टुडंटचे फोटो लावलेले होते. त्याला भिंतीकडे पाहताना अक्षयला वाटलं की आता आपली चोरी नक्कीच पकडली जाणार. या भीतीने तो थोडा सरकून साईडला झाला, जिथे आरुषीचा फोटो लावलेला होता. त्याला दिसायला नको म्हणून आरुषीचा फोटो मी घेतला म्हणून, नाहीतर शौर्य पहिले असं तर त्याला लगेच समजलं असतं. शौर्याने पाहिलं असतं तर त्याला लगेच समजलं असतं आता आरुषीचा फोटो त्या भिंतीवर नाही म्हणून. पण त्याच्या त्या हरकतीमुळे शौर्याला अजूनच डाऊट आला. त्यामुळे तो डोळे बारीक करत म्हणाला, सर, काय केलंय तुम्ही? काहीतरी लपवताय तुम्ही. आता अक्षयला शौर्याचं बोलणे ऐकणं अवघड झालं होतं. तो रागात एखाद्या बॉम्बसारखा शौर्यावर फुटला. काय बोलतोय शौर्य? हे पण विसरलास का कोणासमोर बोलतोय ते? जर कधी स्वतःला परत राठोड इंडस्ट्रीमध्ये पाहायचं असेल तर आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. परत जिथे होता तिथेच जाऊन उभं राहा. मी तुला जिथं सोडून आलो होतो तिथं. अक्षयचा राग आणि बोलणं ऐकून शौर्याच्या मधील जासूसने जसं काय आत्महत्याच केली होती. शौर्य लगेच उलट्या पायाने पळून वापस मिस्टर जाधव यांच्यासोबत जाऊन उभा राहिला. अक्षयने त्याला बाहेर जाताना पाहिलं आणि त्याने एक मोठ्याने श्वास घेतला. थँक गॉड, बरं झालं त्या शौर्याने त्याला फोटो काढताना पाहिले नाही, नाहीतर आयुष्यभर त्याच्या इमेजवर एक मोठा दाग लागला असता. ऑफिसमधून निघताच तिघे पण कॉलेज कॅम्पसमधून जात होते. अक्षय आणि मिस्टर जाधव सोबत चालत होते आणि शौर्य 2 फूट अंतर ठेवून त्यांच्या मागे चालत होता.
मिस्टर जाधव आज एक गाईडच्या भूमिकेत आले होते. रस्त्यात जाता जाता त्यांनी अक्षयला प्रत्येक एक गोष्टीबद्दल डिटेलमध्ये माहिती देत होते. मग ते कॅम्पसमधील झाडे असू दे किंवा बिल्डिंग. त्यांना असं वाटत होतं की सारखं बोलण्याने अक्षयला बोर नाही होणार, म्हणून ते प्रत्येक गोष्टीबद्दल सांगत चालले होते. ते एकटेच बोलत होते. अक्षय फक्त त्यांच्या होमध्ये हो मिळवत होता. ॲटलिस्ट तो एवढा तर करू शकत होता ना. मिस्टर राठोड, तो दगड पाहिला का? तो दगड काही साधारण दगड नाही आहे. मिस्टर जाधवांनी रस्त्यावर पडलेल्या एका दगडाकडे इशारा करत म्हणाले. अक्षयने तिकडे नजर फिरवली, पण त्याला आता रडायला येत होतं. जवळजवळ ते 1 तासापासून कॅम्पसमध्ये फिरत होते आणि त्याच्यात मिस्टर जाधव यांनी कमीत कमी 1000 किस्से त्याला ऐकवले असतील. अक्षय चांगला तरुण व्यक्ती होता, तरी पण हे सगळं ऐकून तो आता थकला होता. पण मिस्टर जाधव यांच्याकडे पाहून तर असं वाटत होतं की यांची एनर्जी तर अजून संपलेलीच नाही. रात्रभर पण असंच कॅम्पमध्ये फिरले तरी पण त्यांच्याकडे किस्स्यांना काही कमीच नसेल. एवढे किस्से होते त्यांच्याकडे. त्याने तर फक्त फॉर्मॅलिटीसाठी ही लायब्ररी पाहायची होती. त्याला तर फक्त पैसे द्यायचे होते. त्याच्यानंतर ते पैसे कसे वापरतात त्याच्याशी त्याला काहीच घेणं देणं नव्हतं. त्याला तर फक्त रिझल्ट पाहिजे होता, जो लायब्ररीच्या रूपात समोर येणार होता. पण आता मिस्टर जाधव यांच्या गप्पा ऐकून त्याचे कान दुखायला लागले होते. ह्या सगळ्यांमध्ये आरुषीला कोसायला त्याला परत एक चान्स भेटला होता. कितीही केले तरी ह्या सगळ्यांना कारणीभूत तर तीच होती ना. तिच्यामुळे तर आज अक्षय इथे होता. काय गरज होती तिला तिचा फोटो ऑफिसमध्ये द्यायची? त्याला ही गोष्ट अजिबातच सहन होत नव्हती. त्याच्या बायकोला एखादा माणूस रोज बसून असं पाहत राहील हे त्याला बिलकुलच सहन होत नव्हते. जर तिचा फोटो तिथे लावला नसता तर त्याला गरजच नव्हती बहाणा बनवायची लायब्ररी पाहण्याची जायची म्हणून. तसंच त्याच्या बायकोचा फोटो चोरण्यामुळे खूप मोठी शिक्षा त्याला तर ऑलरेडी भेटलीच होती. अक्षय तो मनातच बोलला, ओ गॉड, एवढ्या कहाण्या ह्या माणसाच्या डोक्यात तरी कशा आल्या? शौर्याने अक्षयच्या बदलत्या एक्सप्रेशन पाहिला आणि लगेच मिस्टर जाधव यांच्याकडे येत बोलला, ऑफकोर्स मिस्टर जाधव, खूप कमालीचा आहे आणि खूप सुंदर दगड आहे, पण लायब्ररी याच्याहून अधिक सुंदर आणि महत्त्वाची असेल ना? ऑफकोर्स मिस्टर जाधवांनी डोकं हलवत उत्तर दिले. ॲक्च्युली काय आहे ना, सरांचा एक सेकंद पहिलेच मॅनेज आणि फिक्स असतो. शेवटी एवढी मोठी कंपनी सांभाळणं म्हणजे कुणाचीही गोष्ट थोडीच आहे, हो ना? शौर्याने लवकर आवरायचा इशारा करत मिस्टर जाधवांना हिंट दिला. अक्षयने शौर्याचं बोलणे ऐकून एक मोठा श्वास घेतला. बस हेच तर होतं ना. शौर्यामध्ये कितीही चुका केल्या तरी अक्षय कधीच त्याला जॉबवरून काढत नव्हता. कारण शौर्य हाच असा व्यक्ती होता की अक्षयला त्याच्या मनात काय चाललंय हे त्याला समजत होतं. तो त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरूनच त्याला समजायचं की अक्षय आता परेशान झालाय का नाराज आहे. शौर्याचं बोलणे ऐकून मिस्टर जाधव यांना पण आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी खूपच जास्त टाईम त्यांचा घेतला होता. शौर्य हसत त्यांच्याकडे पाहत म्हणाला, तर मग आपण सरळ लायब्ररीकडे जाऊया का मिस्टर जाधव? ऑफकोर्स बोलत जोरात त्यांची पावले लायब्ररीकडे निघाले. मिस्टर जाधवांनी काढले,
पण तेवढ्यातच एका मुलीच्या गोड आवाजाने त्यांचे तिघांचे पाय थांबून गेले. अक्षय, तू इथे? आवाज ऐकून तिघेही सोबत मागे वळले. जिथून हा आवाज येत होता त्यांच्या मागे 2 मुली उभ्या होत्या. त्या हसत त्यांच्याकडेच पाहत होत्या. अक्षयसमोर जी मुलगी उभी होती तिने एकदम शॉर्ट स्कर्ट आणि शिवलेस टॉप घातलेला होता. तिच्या त्या हिल्स एवढ्या हाय होत्या की कोणालाही चालणं सोपं नव्हतं. ते सगळे पण आपल्याकडे पाहताय म्हटल्यावर ती मुलगी पळतच अक्षयकडे गेली. हाय हिल्ससोबत पळताना पाहून शौर्य तर शॉकच झाला होता. अक्षयने जेव्हा समोर त्या मुलीला पाहिले तर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद एका सेकंदात उडून गेला. ऑफकोर्स तो त्या मुलीला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्यांची फॅमिली खूपच क्लोज होती. इनफॅक्ट खूप दिवस ते शेजारी राहत होते. आज पण सानिका आणि तिची मॉम सोबत किट्टी पार्टीला पण जायचे. अक्षयने सगळ्या कॅम्पसकडे पाहिलं आणि रिअलाईज केले का तो आता कुठं उभा आहे ते. त्याच्या लक्षात कसं नाही राहिले का ती पण इथेच ह्या कॉलेजलाच आहे म्हणून. अक्षय, तू इथे कसं काय? त्याला मी तुला सांगू पण नाही शकत का मी किती खुश आहे तुला पाहून. खरं सांग, मलाच भेटायला आलास ना तू? तिने खुश होऊन त्याला विचारले. अक्षयने तिच्याकडे पाहून चेहऱ्यावर खोटं हसू आणत बोलला, ओ कोमल, तू? मिस्टर जाधव त्यांच्याकडे पाहून बोलले, मला माहिती नव्हतं का तुम्ही दोघे एकमेकांना ओळखत असाल म्हणून. कॉलेजचे प्रिन्सिपल असून मिस्टर जाधव सगळ्या खास स्टुडंटला ओळखत होते. खास म्हणजे कॉलेजचे टॉपर आणि दुसरे म्हणजे जे काही श्रीमंत घरातील मुलं होती त्यांना खूप चांगल्या प्रकारे ते ओळखायचे. कोमलची फॅमिली पण एक उद्योजक फॅमिली होती म्हणून ओळखली जायची. म्हणून ती अक्षयला पर्सनली ओळखत पण होती. त्याच्यामुळे त्यांच्यात शॉक होण्यासारखं काहीच नव्हतं. कोमल पाहिलं का, अक्षयच एकटा नाही आहे, प्रिन्सिपल सर पण सोबत आहेत. पण तिने सगळ्यांना विश केले. गुड आफ्टरनून सर. त्याच्यानंतर लगेच अक्षयकडे वळत प्रश्न केला, अक्षय, तू मला इथे घ्यायला आलास ना? आताच काही दिवसापूर्वीच कोमलचा 18वा बर्थडे सेलिब्रेशन केला होता. भविष्यात तिला काही बिझनेसमध्ये इंटरेस्ट नव्हता किंवा तिला फार डिग्र्या वगैरे काही घ्यायच्या नव्हत्या. म्हणून तिच्या घरच्यांनी पण तिच्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली होती. सो सांगायची काहीच गरज नाही का त्यांच्या लिस्टमध्ये पहिला नाव हा अक्षयचाच होता. कोमलची फॅमिली खूप काळ अक्षयच्या फॅमिलीसोबत शेजारी म्हणून राहिले होते. त्याच्यामुळे अक्षयला त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर मोठं होताना पाहिलं होतं. त्याच्यामुळे त्याचा कॅरेक्टर आणि बिहेवियर हे सगळं त्यांना माहीत होतं. जेव्हापासून अक्षयने बिझनेसमध्ये हात टाकला होता तेव्हापासून त्याच्यासमोर उभं राहण्याची ताकद कोणातच नव्हती. त्याने राठोड इंडस्ट्रीला कुठच्या कुठं नेऊन पोहोचवलं होतं आणि त्याच्यासारखा श्रीमंत, हँडसम, सक्सेसफुल जावाई पूर्ण जगात पण शोधून सापडला नसता. जर कधी अक्षय आणि कोमलचे लग्न झालं असतं तर केवळ कोमलचंच नाही तर त्यांचा फॅमिली बिझनेस पण सिक्युअर झाला असता. आफ्टर ऑल अक्षय असल्यावर त्यांना त्यांच्या बिझनेसची चिंता करायची गरजच नव्हती. एवढंच नाही तर कोमलने तिच्या मॉमला आणि अक्षयच्या मॉमला त्यांच्या लग्नाबद्दल बोलताना पण ऐकलं होतं. त्याच्यामुळे तिला वाटलं की अक्षय तिलाच भेटायला इथे आलाय म्हणून. शौर्य अजून पण
एक साईडलाच उभा राहून कोमललाच पाहत होता. नाही माहिती की अचानक कुठून आली होती ही. खास गोष्ट ही होती का त्याला अक्षयच्या चेहऱ्यावर पाहून समजलं होतं का त्याला जरा पण इंटरेस्ट नव्हता कोमलसोबत बोलायला. त्याच्यामुळे चांगला असिस्टंट असल्याच्या नात्याने त्याचं कर्तव्य होतं का अशा सिच्युएशनमधून तो अक्षयला बाहेर काढेल म्हणून. ॲक्च्युली सर इथे मिस्टर जाधव यांच्यासोबत खूप अर्जंट प्रोजेक्टबद्दल बोलायला आलेत. शौर्य लगेच कोमलसमोर येत बोलला. शौर्याने क्लिअरली तिला हिंट दिला होता का अक्षय इथे तिच्यासाठी तर बिलकुलच नाही आला म्हणून. कोमल पण बावळट नव्हती का शौर्याला काय म्हणायचं आहे हे तर तिला समजलं होतं. तिला खूप राग आला होता, पण अक्षयसमोर असं राग काढणं सोपं नव्हतं. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. धन्यवाद.